आणि यानंतर आपण थेट जालन्यामध्ये जाऊयात। आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीचे हे उपोषण सुरू आहे आणि सध्या सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलंय। पंकजा मुंडे आणि त्यासोबतच गिरीश महाजन हे सगळे या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे। दीपक बोराडे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोनमध्ये शहरात दिसले त्याच्यापेक्षा सर्व लोक पोलीस 10 किलोमीटर साईड आणून ठेवलं। धीर दिली नाही साहेब आतमध्ये। बरोबर आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेर निघून गेलो। आपण या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणायचा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही। प्रश्न आम्हालासमोर बसूनच सुटणार आहे। आपण जे आता एक पत्र जे असले माझ्या विश्वासात ठेवून, कारण उद्या ह्या मग मी त्याविषयी निर्णय घेतो, पण मला तुम्ही म्हणलो तर खात्रीशीर असलं तर निर्णय 100% घेता काही अडचण नाही। काही बोलतात आपल्याशी धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ आता उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी गेलंय। मागच्या साधारणपणे 10 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। आपण बघतोय मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे सगळे या आता उपोषणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एसटी प्रवर्गामधून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीचं हे उपोषण सुरू आहे आणि नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून दीपक बोराडे हे संवाद साधताना आपण पाहतो आहोत। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांसोबत दीपक बोराडे यांचा हा संवाद सुरू आहे। आजचा या उपोषणाचा 11वा दिवस आहे, त्यामुळे आता काही तोडगा निघणार का, दीपक बोराडे हे आपलं उपोषण मागे घेणार का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक बोराडे यांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या जाणून घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आता बोराडे यांच्यासोबत संवाद साधतं आहे। जालन्यामध्ये सध्या हे उपोषण सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू असल्याची माहिती आहे।